श्री स्वामी समर्थ. द्वादशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास भागेंत. यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्री जवळी. बाळाप्प्याचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दींत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्या विण आज करू नये भोजन. बाळाप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहोन. बाळाप्पाने धावोन दृढ चरण धरिले. कंठ सद्गती दाहला चरणी भार ठेविला. क्षणै कमी पण विसरला परमतोषला मानसी. गंगा मिलनी सागरी जैसे तरंग जलभितरी. तैसे बाळाप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामी चरण बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येवोन या भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानून मनी बाळाप्पा निघाले तेथोनी. परिदयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यांसवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करोन आले बिराडी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिला. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती निरूप मंदिरांत. राजाज्ञे वांचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकुनी वर्तमान बाळाप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची. मार्गावरुनी परतले सत्वर बिराडावरती आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठवून षटकर्मांते आचरून. घेवोनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेवोनी श्री स्वामी जवळी येवोनी. मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया माधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळाप्पाचे अंतरी. सुंदराबाईची करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळाप्पा मनी आनंदला म्हणे सुदीन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहुस्वामीसी ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून. मोडून टाकेले भांडण एकचित्त सर्व केले. कोठे यसता समर्थ पूजादिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यांतही वस्ती करती. परी तेथेही पूजा आरती नियमे करिता बाळाप्पा. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धुरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन न पडे चैन नसे क्षणभरी. बेंबी मधुनिया रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे.
भोग भोगिला काही दिन कागदाची पुंडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यांत निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दुधले कानोल्यांतून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधींचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी. त्यांचे अंतरपरी स्वामीमय न जहाले. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करोनी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईंच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून. न करावीची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हात जमात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून. ते सुंदरा बाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्रती. बाळप्पा मुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात अश्वशूर उभयता करती विचार. बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खावोन. करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे कुणी समर्थ हास्य मुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्यमनी आणले. म्हणे जावया आपणासी समर्थ न देसी आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिन. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसी. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पा न सोडतील निश्चये. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. ऐसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. जे केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण तयांसी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेम परिसोत 12 गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.